विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. छोट्याशा व्हिडिओमध्ये होमवर्क द्यायचंय. व्हिडिओ छोटासा, होमवर्क जास्त होणार आहे, लक्षात घ्या. करूया सुरुवात. छोटंसं जरा समजून घ्या बरं का. एकदम छोटासा व्हिडिओ. मी इथं असं लिहिणार आहे, ओके. T इक्वल्स टू F अपॉन L. मी इथं असं लिहिणार आहे की लॅम्बडा मॅक्स इक्वल्स टू B अपॉन T. इथं मी असं लिहिणार आहे की N इक्वल्स टू 1 बाय ट्वाइस L अपॉन T बाय M. इथं मी असं लिहिणार आहे T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L अपॉन G. इथं मी लिहिणार आहे P अपॉन T, P अपॉन A, दॅट इक्वल्स टू सिग्मा T रेस टू 4. बघा होमवर्क वाढत चाललंय. मी असं लिहितोय F इक्वल्स टू A dV बाय dx. मी अजून लिहिणार आहे F इक्वल्स टू 6 पाय इटा आर व्ही. अजून द्यायचं आहे मला A इक्वल्स टू E. किती फॉर्म्युले वाढत चाललेत ना. अजून आहे, अजून मला आठवावं लागेल असं वाटायला लागलंय मला. मी देत चाललोय. ओके, मला अजून आठवते का बघतो मी आता. थांबा, थांबा. ओके. F1 upon A1 that equals to F2 upon A2. आता काय होणार आहे की तुम्ही नाही ना माझ्यासमोर बोलायला. ओके, त्याच्यामुळे काय होतंय की काहीतरी राहिलंय असं मला वाटतंय. एक क्वेश्चन मला अजून द्यायचा आहे. कोणता देऊ मी? कोणता देऊ? ओके, थांबा 1 मिनिट हां. बरं, आता दिलंय काय ते बघूया आपण. सरफेस टेन्शनची डेफिनेशन, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. इथं आहे ना, हा जो आहे ना, तो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. त्या 3 लॉ आहेत. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन आणि लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. 3 लॉ आहे त्याच्यात. इथं सिंपल पेंडुलम, त्याचा लॉ ऑफ लेंथ आणि लॉ ऑफ ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी आहे बरं का, लक्षात घ्या. पिरियॉडिक टाइम आहे बरं का तो. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, स्टीफन बोल्ट्झमन लॉ आहे, स्टोक्स लॉ आहे, किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे, पास्कल्स लॉ आहे, लक्षात घ्या. चला, मिळालं मला. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. जर टॉर्क 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम गेट्स कॉन्झर्व्ड. 10च्या 10 जे मी सांगितले प्रश्न आता ते लिहून काढायचे तुम्ही. त्याचे स्टेटमेंट प्लस मी तुम्हाला सांगतो 11वा पण मी घेतो की एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप. एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप QT अपॉन R. आणि यातल्या 90% प्रश्नाच्या खाली पास्कल्स लॉ असू दे, लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन असू दे, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला न्यूमेरिकल दिसेल. स्टोक्स लॉ, ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आणि ह्याच्यातलं सांगू का, किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, पास्कल्स लॉ, याचं प्रूफ मी तुम्हाला देणार आहे बरं का. थांबा, होमवर्क अजून आहे, लक्षात घ्या. मला याचं प्रूफ पटकन पाहिजे. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स आणि एक्स स्क्वेअर. मला अजून आठवतंय, मी हे काल घेतलंय, लक्षात घ्या. इथं सबस्टिट्यूशन आहे आणि इथं मात्र 1/2 ने डिवाइड, 2 ने मल्टिप्लाय करा, प्लस एक्स मायनस एक्स करा, सॉल्व्ह होईल. तब्येत थोडीशी ठीक नाहीये, थकवा आहे, त्यामुळे आत्ताचा व्हिडिओ छोटा मिळालाय. ओके, दुपारी किंवा संध्याकाळी व्यवस्थित मोठा व्हिडिओ मिळेल. तुम्ही मला कॉमेंट मधून सांगा की कुठलं डेरिव्हेशन तुम्हाला अवघड वाटतंय की जे लॉशी संबंधित आहे. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन तुम्हाला घ्यायचं तर लोकांना अवघड वाटतंय. लॅपलास लॉ पण घेतो मी, पण तुम्ही पण कॉमेंट मध्ये सांगा काय घ्यायचं ते. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट. चांगली तयारी आज.